निमूण, सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास. संगमनेर प्रतिनिधी. संगमनेर तालुक्यातील निमूण आणि सोनेवाडी येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या कामाची पद्धत, विकासकामे मार्गी लावण्याची तत्परता आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे निमूण व सोनेवाडी परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार आहे. शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या माध्यमातून सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार निमूण येथील अमोल आंधळे, विकास आंधळे, दीपक आंधळे, रवी शिंदे, आदेश शेळके, रिजवान पठाण, सहयोग आंधळे, सचिन मंडलिक, रितेश आंधळे, सूरज भुगे, हसन आत्तार, योगेश भुगे, प्रतीक भुगे, शिवनाथ आंधळे, संदेश शेळके, ओमकार आंधळे, विलास आंधळे, पवन सांगळे, अजय मंडलिक, फैजान शेख आणि सचिन काठे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यांच्यासह सोनेवाडी येथील शरद गोमासे, सुधीर घुगे आणि राहुल गोमासे या सर्व युवा कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. निमूण आणि सोनेवाडी परिसरातील युवा शक्ती मोठ्या संख्येने शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी झाल्याने या भागातील पक्ष संघटनेला बळकटी मिळणार आहे. युवा कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक विकासकामे अधिक प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी पक्षाला मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निमूण आणि सोनेवाडी परिसरातील युवा शक्ती शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याने पक्ष संघटनेला निश्चितच नवी ऊर्जा आणि बळ मिळणार आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान राखून त्यांना पक्षाच्या सामाजिक आणि विकासात्मक कार्यात सक्रियपणे सहभागी करून घेतले जाईल. या परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासह तरुणांच्या अपेक्षा आणि अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आगामी काळात सातत्याने प्रयत्न केले जातील. युवा कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या जोरावर निमूण, सोनेवाडी परिसरात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू.